Hello students, in this video we are going to learn 6th chapter of 8th standard mathematics, factorization of algebraic expressions. ओके, त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 6.1 आपण पाहणार आहोत. आता बघा 5th लेसनमध्ये आपण काय पाहिलं होतं तर दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन पाहिलं होतं. ते दोन ब्रॅकेट्स म्हणजे काय असतात तर ते फॅक्टर्स असतात एका इक्वेशनचे. बरोबर, आपल्याला ते फॅक्टर्स दिले होते आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला त्याचं एक्सपान्शन करायचं होतं आणि ते इक्वेशन कोणतं आहे ते फाइंड आउट करायचं होतं. करेक्ट. आता 6th लेसनमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ते एक्सपान्शन फॉर्मॅटमधलं इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या इक्वेशनवरून आपण ते ब्रॅकेट्स फाइंड आउट करायचे आहेत, ते फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, ते ब्रॅकेट्स म्हणजे काय असतात, ते फॅक्टर्स असतात ह्या इक्वेशन्सचे. करेक्ट. लेट्स गो देन. Now let's recall something that we have learned in the previous standards. Okay, याच्या अगोदरच्या वर्षी आपण काय पाहिलं होतं तर ax प्लस ay या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन असेल तर त्याचे फॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये जर इक्वेशन असेल तर त्याचे फ्रॅक्शन्स कसे फाइंड आउट करायचे तर हे आपण पाहिलं होतं. फॉर एक्झाम्पल बघा 4xy प्लस 8xy स्क्वेअर हे इक्वेशन आहे तर ह्याचे फ्रॅक्शन्स कसे फाइंड आउट करायचे तर दोन्हीमध्ये काय कॉमन आहे तर 4 कॉमन आहे. करेक्ट. इथे 4 मल्टिप्लाय बाय 1 आधी इथे 4 मल्टिप्लाय बाय 2, 4 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 8. करेक्ट. तर या दोन्हीमध्ये काय कॉमन आहे तर 4 कॉमन आहे, ते 4 कॉमन निघालं. अजून काय कॉमन आहे, एक्स कॉमन आहे, इथे पण एक्स आहे इथे पण एक्स आहे, ते एक्स कॉमन निघालं. वाय कॉमन आहे, इथे पण वाय आहे, इथे वाय स्क्वेअर आहे म्हणजे वाय मल्टिप्लाय बाय वाय, तर ते वाय कॉमन निघालं. अजून काय कॉमन निघतं का, नाही निघत. करेक्ट. म्हणून याच्यामध्ये कॉमन काय निघालं 4xy. आता या 4xy बाहेर निघाल्यानंतर इथे काय राहतं तर 1 राहतं, म्हणून इथे ब्रॅकेटमध्ये 1 घेतलं. आणि या टर्ममधून 4xy बाहेर निघाल्यानंतर काय राहतं, याच्यातलं 2 आणि या वाय स्क्वेअरमधलं वाय. बरोबर, म्हणून हे 4xy बाहेर निघालं आणि ब्रॅकेटमध्ये राहिलं 1 + 2y. ओके, तर अशा प्रकारे आपण त्याचे फॅक्टर्स पाहिले. मग आता या इक्वेशनचे फॅक्टर्स काय झाले, एक फॅक्टर झाला 4xy आणि दुसरा फॅक्टर झाला 1 + 2y. ओके. आता तसंच अजून कोणता फॉर्मॅट पाहिला होता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याचं एक्झाम्पल बघा, पी स्क्वेअर मायनस 9q स्क्वेअर हे आपल्याला इक्वेशन दिले, ह्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. तर ते कसं केलं होतं आपण, पी स्क्वेअर म्हणजे या पीचा स्क्वेअर बरोबर मायनस आहे तसं मायनस लिहिलं. आता 9q स्क्वेअर हे स्क्वेअर जे आहे हे फक्त क्यूचं आहे. बरोबर, 9चा स्क्वेअर नाही आहे. हे 9चा स्क्वेअर असतं तर इथे ब्रॅकेट असतं, ब्रॅकेट असतं तर काय झालं असतं तर ते स्क्वेअर क्यूचंही आहे आणि 9चंही आहे असं कन्सिडर झालं असतं. पण आत्ता ब्रॅकेट आहे का, नाही आहे. ब्रॅकेट नाही आहे म्हणजे ते स्क्वेअर फक्त ह्या क्यूचं आहे. मग 9चं स्क्वेअर रूट निघतं का तर निघतं. काय निघतं तर 3. मग आता बघा 3 आणि क्यू ब्रॅकेटमध्ये घातलं आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला तर येतं का 9q स्क्वेअर. बघा हे ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर आहे म्हणजे हे 3चाही स्क्वेअर आहे आणि क्यूचाही स्क्वेअर आहे, म्हणून काय होतं 3चा स्क्वेअर 9, क्यूचा स्क्वेअर क्यू स्क्वेअर आलं 9q स्क्वेअर. मग हेच 9q स्क्वेअर आपण कसं लिहिलं तर 3q ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं. मग आता हे इक्वेशन बघा आपल्याला या फॉर्ममध्ये मिळालं आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. करेक्ट. मग या केसमध्ये ए काय झालं, हे पी झालं आणि हे बी काय झालं तर हे 3q झालं. ओके, मग आता याचा फॉर्म्युला काय पाहिला होता आपण, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. मग तसंच इथे केलं, एका ब्रॅकेटमध्ये पी प्लस 3q आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पी मायनस 3q. करेक्ट. म्हणजे या इक्वेशनचे फॅक्टर्स काय मिळाले, एक फॅक्टर मिळाला पी प्लस 3q आणि दुसरा फॅक्टर मिळाला पी मायनस 3q. करेक्ट. हे आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं, आपण फक्त इथे रिकॉल केलं आहे. आता आपण 8th स्टँडर्डमध्ये काय पाहणार आहोत ते बघूयात. फॅक्टर्स ऑफ अ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. ओके, म्हणजे काय, वर्ग त्रिपदीचे अवयव. त्रिपदी म्हणजे इथे नावातच आहे ज्याच्यामध्ये 3 पदं असतात. मग ते कसं असतात तर जेव्हा इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्ममध्ये जेव्हा इक्वेशन असतं
त्यावेळी त्याला म्हणतात त्रिपदी म्हणजेच क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. ओके, मग बघा क्वेश्चन कसा असतो, तर फॅक्टराइज 2x² - 9x + 9. ओके, हे इक्वेशन दिले. आता हे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे. ax² + bx + c फॉर्ममध्ये आहे, बरोबर, म्हणजे ते क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे. त्याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत आपल्याला. तर आता स्टेप्स काय आहेत बघा, फॅक्टर्स पाडायचे असतील तर सगळ्यात पहिलं आपण स्टेप्स बघूया, म्हणजे त्याच स्टेप्स आपण फॉलो करून आन्सर्स फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, पहिली स्टेप काय आहे, फाइंड द प्रोडक्ट ऑफ द कोइफिशियंट ऑफ द स्क्वेअर टर्म अँड द कॉन्स्टंट टर्म. ओके, मग आता स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट कोणता आहे, तर हा 2, आणि कॉन्स्टंट टर्म कोणती आहे, तर ही 9. म्हणजे याचा आणि याचा प्रोडक्ट फाइंड आउट करायचा, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं. काय येईल, 2 × 9 = 18, बरोबर. सेकंड स्टेप काय आहे, फाइंड द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्ट्स हुज सम इज इक्वल टू द कोइफिशियंट ऑफ मिडल टर्म. म्हणजे याचा प्रोडक्ट केल्यानंतर, म्हणजे या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो नंबर येतो त्या नंबरचे फॅक्टर्स असे करायचे, ओके, की त्याची जी सम आहे, त्या जे फॅक्टर्सची सम आहे, म्हणजे जी बेरीज आहे ती एवढी आली पाहिजे, मिडल टर्म इतकी. ओके, म्हणजे 18चे फॅक्टर्स असे करायचे की त्याची बेरीज जी आहे ही -9 आली पाहिजे. मग आता हे सॉल्व करूयात या स्टेप्स वापरून. पहिला स्टेप काय आहे, कोइफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म इज इक्वल टू 2, कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू 9. मग त्यांचा प्रोडक्ट काय होईल, 2 × 9 = 18. ओके, सेकंड स्टेप काय आहे, तर आपल्याला त्यांचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत ज्यांची बेरीज ही मिडल टर्म येते. मग आता 18चे फॅक्टर्स काय काय होतात बघा, 9 × 2 एक फॅक्टर झाला, नंतर -9 × -2, मायनस इंटू मायनस प्लस झालं, 9 × 2 18 झालं, बरोबर. 6 × 3, 6 × 3 = 18 झालं. अजून काय येतं, -6 × -3 येतं, मायनस इंटू मायनस प्लस, 6 × 3 = 18. आता बघायचं आहे की हे सगळे फॅक्टर्स वेगवेगळे झाले, अजून पण काही फॅक्टर्स निघू शकतात याच्यामध्ये, पण आता आपल्याला काय हवं आहे की त्यांची बेरीज जी आहे ही -9 आली पाहिजे. ओके, मग आता बघा इथे ह्या दोन फॅक्टर्सची बेरीज किती येते, 11 येते. मग आपल्याला किती पाहिजे, -9 पाहिजे, त्यामुळे हे येणार नाही. इथे बघा, इथे काय येते बेरीज, -9 × -2, काय येते बेरीज, -11. आपल्याला -9 पाहिजे, त्यामुळे हे पण नाही येणार, हे पण कॅन्सल झालं. नंतर इथे 6 + 3 काय येतं, +9 येतं, बरोबर. आपल्याला काय पाहिजे, -9 पाहिजे, त्यामुळं हे पण फॅक्टर्स येणार नाहीत. इथे काय येतं बघा, -6 आणि -3 काय होतं, -9 होतं. म्हणजे हे फॅक्टर्स मिळाले आपल्याला, 18चे असे फॅक्टर्स मिळाले ज्यांची बेरीज -9 येते, बरोबर. मग हे फॅक्टर्स कन्सिडर करायचे. मग आता हे इक्वेशन लिहायचं कसं बघा, तर हे आपले फॅक्टर्स आहेत, 18चे फॅक्टर्स -6 आणि -3. मग इक्वेशन लिहायचं, 2x² हे आहे तसं घेतलं, आणि हे -9ला आपण फोल्ड करणार याची या फॅक्टर्सनुसार. ओके, मग हे -9 कसं लिहिणार, -6x - 3x. ओके, हे -6 कोइफिशियंट x आहे म्हणून x घेतला, आणि हे -3 घेतलं, त्याचा कोइफिशियंट पण x आहे म्हणून x घेतला. ठीक आहे, आता हे -9 लिहिलं काय किंवा -6 - 3 लिहिलं काय, दोन्हीचा अर्थ एकच. का, कारण की इव्हेंच्युअली ह्याचं आन्सर काय येणार आहे, -9च येणार आहे, बरोबर. म्हणून हे -9 लिहिण्याच्या ऐवजी आपण त्याला असं लिहिलं. ओके, आणि हे +9 आहे तसं. मग आता आपण काय करायचं आहे, हे 2 अंक घ्यायचे आहेत आणि हे 2 अंक घ्यायचे आहेत, आणि याच्यामध्ये काय करायचं आहे, कॉमन काढायचं आहे. हे 2x² म्हणजे काय होतं, 2 × x × x, बरोबर. -6x म्हणजे काय, तर -2 × 3 × x. नंतर काय, -3x म्हणजे काय होतं,
की -3 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 9 म्हणजे काय 3 मल्टिप्लाय बाय 3. ओके, तर ह्याची आपण ही फोड केली. आता ही फोड केल्यानंतर आपल्याला सरळ समजून येतं, लगेच समजून येतं की ह्याच्यामध्ये कॉमन काय निघणार. इथे 2 आहे, इथे 2 आहे, त्यामुळे 2 कॉमन निघेल. इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, एक्स कॉमन निघेल. बरोबर, अजून काय कॉमन निघेल. इथे एक्स आहे पण इथे इथला एक्स संपलेला आहे. इथं 3 आहे पण याच्याकडे 3 नाही आहे, म्हणजे कॉमन काय निघेल 2 आणि एक्स. इतक्याच गोष्टी कॉमन निघणार आहेत. बरोबर, ते बाहेर काढलं. आतमध्ये काय राहिलं ब्रॅकेटमध्ये, हे एक्स राहिलं आणि हे -3 राहिलं. करेक्ट, 2x बाहेर निघाला. तसंच आता याच्यामध्ये बघा काय कॉमन निघतं. इकडे 3 आहे. बरोबर, बाकी अजून काय निघतं का बघा. इथे एक्स आहे पण इकडे याच्याकडे नाही आहे. इथे 3 आहे पण याच्याकडे नाही आहे, त्यामुळे याच्यामध्ये कॉमन निघणार 3च. म्हणून काय येणार, हे -3 बाहेर निघालं. आता -3 बाहेर निघाल्यामुळं आतमध्ये काय राहतं बघा. -3 बाहेर निघालं, आतमध्ये राहतं एक्स, म्हणून एक्स घेतलं. आता याच्यामध्ये राहतं 3, पण आता तुम्ही म्हणाल इथे +3 आहे, मग इथे -3 कसं काय घेतलं तुम्ही. या 3चं साईन मायनस आहे म्हणून तुम्ही मायनस बाहेर घेतला. बरोबर, मग पण या 3चं तर प्लस साईन आहे, मग तुम्ही ब्रॅकेटमध्ये मायनस कसं काय घेतला, प्रश्न असू शकतो. तर त्याचं कारण हे आहे की जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस येतं त्यामुळं आतली चिन्ह बदलतात. आपण 5वा लेसन बघताना पाहिलं होतं. करेक्ट, जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन येतं त्यावेळी ही आतली साईन चेंज होतात. इथे प्लस आहे तर ते मुद्दाम उलटं लिहायचं मायनस. आता जर याचं मल्टिप्लिकेशन करून बघितलं तर होतं का बघा, हे येतं का बघा, -3 + 9. -3 मल्टिप्लाय बाय एक्स -3x and -3 मल्टिप्लाय बाय -3 मायनस इंटू मायनस प्लस 3 × 3 9. आलं, म्हणून आपण हे ब्रॅकेटमध्ये मायनस घेतो. का घेतो मायनस, कारण की ब्रॅकेटच्या बाहेर आपण मायनस साईन घेतले त्यामुळे आतमधली साईन चेंज होणार. कळतं आहे. मग आता तुम्ही म्हणाल की ह्या एक्सचं साईन कसं काय चेंज नाही झालं, फक्त या 3चंच का साईन चेंज केलं. बरोबर, तर ह्या एक्सचं साईन हे मायनसच आहे. बरोबर, जसं हे मायनस या 3चं साईन आहे तसंच या एक्सचंही साईन आहे, म्हणजे ऑल या टर्मचं साईन -3x आहे. ओके, मग तुम्ही ते -3 म्हणू शकता किंवा -x म्हणू शकता. ते आपण चेंज केलं, परत हे प्लस घेतलं. तसंच या 3चं साईन हे प्लस आहे, ते आपण चेंज करून मायनस घेतलं. सिम्पल. ओके, मग आता बघा, हे एका ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि हे बाहेर काढलेल्या गोष्टी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहायच्या. म्हणून x - 3 ह्या दोन बदली एकच येणार आणि हे बाहेर काढलेलं एका ब्रॅकेटमध्ये लिहायचं, म्हणजे 2x - 3. म्हणजे ह्या इक्वेशनचे फॅक्टर्स हे दोन झाले, x - 3 आणि 2x - 3. राईट, अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. आता सॉल्व करूयात प्रॅक्टिस सेट नंबर 6.1. क्वेश्चन नंबर 1 काय आहे, फॅक्टराइज. आपल्याला इक्वेशन्स दिलेले असणार आहेत आणि फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, पहिला क्वेश्चन काय आहे, तर x² + 9x + 18. ओके, पहिली स्टेप काय आहे, तर स्क्वेअर टर्मच्या कोइफिशियंटचा आणि या कॉन्स्टंटचा मल्टिप्लिकेशन करायचं. याचा कोइफिशियंट काय आहे, काहीच नाही, म्हणजे इथे असतं 1. ओके, आता 18चे असे फॅक्टर्स करायचे ज्याची बेरीज येते 9. मग 6 मल्टिप्लाय बाय 3 = 9 होतं. करेक्ट, म्हणून फॅक्टर्स काय मिळाले 6 and 3. मग आता हे इक्वेशन कसं लिहायचं, तर x² हे +6x आणि हे +3x +18 आहे तसं. ओके, आता याच्यामधलं कॉमन काढायचं आहे. काय कॉमन निघेल बघा, x² मधलं आणि 6x मधलं, दोन्हीकडे x कॉमन आहे, ते बाहेर निघेल. x कॉमन निघाल्यावर आत काय राहतं, ह्या 2x बदल्यात 1x बाहेर निघाला, आत 1x राहणार, प्लस तसंच प्लस आलं. 6 आणि x मधलं x बाहेर निघालं, आतमध्ये फक्त 6 राहणार. करेक्ट, तसंच इथे काय निघणार बघा, हे 3x आहे आणि इथे 18 आहे. 18ला 3 भाग जातो का, जातो. बरोबर, 3 × 6 = 18,
म्हणजे हे 18चं फॅक्टर्स काय असतात की 3 × 6. इथे पण 3 आहे, याच्यात पण 3 आहे. तर ते 3 बाहेर निघालं तर काय होईल, +3 ब्रॅकेटमध्ये राहील x + 6. ओके, म्हणजे इथे जे ब्रॅकेट येतं तेच इथे पण ब्रॅकेटमध्ये येतं. जेव्हा हे असं होतं त्यावेळी समजायचं की आपलं फॅक्टरायझेशन करेक्ट सॉल्व करतो आहे आपण. ओके, मग आता जे ब्रॅकेटमध्ये आहे ते आहे तसं लिहायचं आणि बाहेर काढलेले आहे ते दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं. म्हणजे x + 6 अँड x + 3 हे झाले 2 फॅक्टर्स या इक्वेशनचे. क्लिअर? क्वेश्चन नंबर 2. x² - 10x + 9. पुन्हा याचा कोइफिशियंट आहे 1, कॉन्स्टंट आहे 9, त्यामुळे याचं मल्टिप्लिकेशन होतं 9. आता 9चे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत ज्याची बेरीज येते -10. ते काय होईल बघा, -1 - 9. ओके, 1 × 9 = 9 आणि बेरीज आपल्याला -10 पाहिजे म्हणून दोन्हीला पण आपण मायनस साईन दिलं. म्हणजे जेव्हा समान चिन्ह असतं त्यावेळी अंकांची बेरीज होते, म्हणून इथं होईल 1 + 9 = 10 आणि त्या अंकांचं चिन्ह येतं म्हणून इथं मायनस. कळतंय? आता फॅक्टर्स पाडलेत तर त्या फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल लिहायचं आहे. x² - 1x - 9x + 9. ओके, म्हणजे हे -10 आपण या फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये लिहिलं. राईट. आता कॉमन काय निघते बघा, ह्या दोन्हीमधून x कॉमन निघणार, बरोबर. आतमध्ये काय राहणार, x - 1. आता हे -9x + 9 ह्या दोन्हींमधून काय निघणार, -9 बाहेर निघणार. -9 बाहेर निघाल्यानंतर आतमध्ये काय राहणार, x - 1. आता तुम्ही म्हणाल 9चं साईन प्लस आहे, इथे मायनस कसं काय आलं, तर हे आपण मागाच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं आहे. जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस येतं तेव्हा आतमधलं साईन चेंज होतं, करेक्ट. म्हणून x इथं प्लस आहे म्हणून इथे येणार मायनस आणि 9मधून 9 बाहेर निघालं तर राहिलं 1 म्हणून x - 1 येतं. ओके, आता दोन वेगळ्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. या दोन्ही ब्रॅकेटबद्दल एक ब्रॅकेट येतं आणि बाहेर काढलेलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येतं म्हणून x - 1 अँड x - 9 हे 2 झाले फॅक्टर्स ह्या इक्वेशनचे. राईट. क्वेश्चन नंबर 3. y² + 24y + 144. परत इथे कोइफिशियंट 1 आहे, कॉन्स्टंट 144 आहे. 1 × 144 144 येतं. आता 144चे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत ज्यांची बेरीज येते +24. ओके, मग आता बघा 124चे काय काय फॅक्टर्स पाडल्यानंतर +24 येईल, 12 अँड 12. म्हणजे 144 हा 12चा स्क्वेअर आहे, बरोबर. म्हणून 12 × 12 144 येतं आणि दोन्हीची बेरीज 24 येते का बघा, येते ना. मग आता या इक्वेशनला फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये लिहा, y² + 12y + 12y + 144. आता याच्यामधून बाहेर काय निघणार आहे, कॉमन y निघणार आहे, ब्रॅकेटमध्ये y + 12 राहणार आहे, बरोबर. नेक्स्ट याच्यामधून काय बाहेर निघणार आहे, तर 12 निघणार आहे, कारण याच्यामध्ये पण 12 लपलेलं आहे ना. 12 × 12 = 144. 2 12मधून एक 12 बाहेर निघालं तर आतमध्ये एक 12 राहणार, म्हणून +12 बाहेर निघाल्यानंतर ब्रॅकेटमध्ये राहणार y + 12. ओके, आता फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये राहायचं, y + 12 आणि बाहेर काढलेलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y + 12. आता बघा y + 12 × y + 12 काय होतं बरं, एकाच संख्येचा 2 वेळा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा स्क्वेअर असतो, बरोबर. मग आता y + 12 × y + 12 म्हणजे y + 12चा स्क्वेअर झाला, बरोबर. मग आता तुम्ही इथंपर्यंत जरी लिहिला तरी पण तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत, इथंपर्यंत जरी लिहिला तरी पण तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत. मग तुम्ही म्हणाल इथेपर्यंतच लिहायचं, तसं इथेपर्यंत फुल मार्क्स मिळणार आहेत तर मग हे लिहायची काय गरज आहे, बरोबर. कॉमन आहे, हा प्रश्न येऊ शकतो. पण बघा आपल्याला माहिती आहे तर लिहायला काय गेलं, एक्झामिनरवरती इम्प्रेशन पडतं की आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहोत, म्हणजे आपण ऑर्डिनरी स्टुडंट्स नाही आहोत इतकंच लिहून थांबायला, आपण त्याच्या पुढे जाऊन विचार करतो, करेक्ट. म्हणजे तुमचं इम्प्रेशन बनतं की यू आर व्हेरी इंटेलिजंट स्टुडंट,
आणि एकदा का एक्झामिनरला समजलं की तुम्ही इंटेलिजंट आहात तर मग तुमच्या छोट्या छोट्या मिस्टेकसुद्धा दुर्लक्ष केल्या जातात एक्झामिनरकडून. आणि त्याच्यामुळे छोटीशी एखादी मिस्टेक साईन इकडे तिकडे झालं काय झालं तर ते खपून जाते. त्यामुळे जितकं आपण इझी करून देऊ शकतो, जितकं सॉल्व करू शकतो, जितक्या एंड पॉईंटपर्यंत तितकं सॉल्व करायचं. ओके. नाव क्वेश्चन नंबर 4. 5y² + 5y - 10. आता बघा, स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट आहे 5, कॉन्स्टंट आहे -10. आता 5 × -10 काय येतं? -50 येतं. आता या -50चे असे फॅक्टर्स शोधायचे आहेत ज्यांची बेरीज येते +5. ओके. मग आता -50चे असे फॅक्टर्स कोणते येतील बघा की ज्यांची +5 बेरीज येईल? तर -5 + 10. ठीक आहे. बघा, -5 आणि +10 दोन्हीचे साईन वेगळे वेगळे आहेत, त्यामुळे प्रोडक्ट त्यांचा केला तर आन्सर येतं -50. बरोबर. म्हणजे -50 हा प्रोडक्ट तर येतो आहे. आता त्यांची बेरीज करायला गेलं तर +5 येते का बघा? -5 + 10. भिन्न चिन्ह आहेत, त्यामुळे अंकांची वजाबाकी होणार. काय येणार वजाबाकी? 5 येणार. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येतं? प्लस आहे, त्यामुळं आन्सर येणार +5. आलं? म्हणजे हे दोन असे फॅक्टर्स आहेत ज्यांचं प्रोडक्ट ही -50 येतो आणि त्यांची बेरीज ही +5 येते. ओके. मग आता हेच इक्वेशन फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये लिहा. 5y² - 5y + 10y - 10. ओके. हे -5 घेतलं आणि हे +10 घेतलं आणि त्यानुसार हे फॅक्टर्स वापरून हे इक्वेशन लिहिलेलं आहे. ओके. आता याच्यामधून कॉमन काय निघतं बघा, इथे पण 5y आहे, इथे पण 5y आहे, म्हणून बाहेर निघणार 5y, ब्रॅकेटमध्ये राहणार y + 1. ओके. इथे पण 10 आहे, इथे पण 10 आहे, बाहेर निघलं +10, ब्रॅकेटमध्ये राहणार y - 1. ओके. आता इथे मायनस साईन चेंज झालं नाही का? कारण की ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन आहे म्हणून. ओके. आता हे फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये लिहा. +5y + 10 म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये 5y + 10, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y - 1. आता तुम्ही म्हणाल y - 1 पहिला घेतला नाही, 5y + 10 सेकंड टाईम घ्यायला हवं होतं. तर हे यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असतं, त्यामुळे तुम्ही हे ब्रॅकेट पहिला लिहिलं काय किंवा लास्टला लिहिलं काय, आन्सर सेमच येतं. बरोबर. 2 × 3 लिहिलं काय किंवा 3 × 2 लिहिलं काय, आन्सर सेमच येतं ना. तसं हा ब्रॅकेट तुम्ही पहिला लिहा किंवा शेवटी लिहा, अदलाबदल करा ब्रॅकेट्सची, आन्सरमध्ये काय फरक पडत नाही. ओके. इथेपर्यंत तुम्ही सॉल्व केलात तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत. पण आपल्याला इथून पुढे जाऊन अजून सॉल्व करायचं आहे. होतं का बघा काय सॉल्व याच्यामध्ये परत 5 कॉमन निघतं ना. इथे पण 5 आहे, इथे पण 5 × 2 आहे, परत याच्यामध्ये 5 बाहेर निघतं. म्हणून काय केलं तर याच्यामध्ये 5 बाहेर काढलं, ब्रॅकेटमध्ये राहिलं y + 2. ओके. याच्यामधनं 5 गेलं राहतं y, याच्यामधनं 5 गेलं राहतं 2, कारण की 5 × 2 आहे याचा आन्सर. बरोबर. म्हणून 5 बाहेर काढलं, ब्रॅकेटमध्ये राहिलं y + 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y - 1 आहे तसं, कारण याच्यामधनं अजून काय बाहेर काढता येत नाही. करेक्ट. म्हणजे याचे फॅक्टर्स झाले 5, y + 2 आणि y - 1. 3 फॅक्टर्स झाले याचे. ओके. असं मॅक्झिमम शेवटच्या मोमेंटपर्यंत तुम्ही सॉल्व केलात तर तुम्हाला फुल मार्क्स मिळणारच आहेत. कोणताही एक्झामिनर असू दे, मग तुमचा एकही मार्क तिथे कट नाही करू शकत. पण फक्त केअरफुल एवढं राहिलं पाहिजे की साईनमध्ये गडबड नाही झाली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. p² - 2p - 35. आता याचा कोइफिशियंट आहे 1, याचा कॉन्स्टंट आहे -35. आन्सर काय येतं? प्रोडक्ट काय येतो त्याचा? -35. आता या -35चे असे फॅक्टर्स करायचे आहेत की ज्यांची बेरीज -2 येते. म्हणून -35चे फॅक्टर्स काय केले? -7 आणि +5. बघा, प्रोडक्ट दोन्हीचं साईन मायनस आणि प्लस आहे, वेगळी चिन्ह आहे, त्यामुळे आन्सर येतं, प्रोडक्टचं आन्सर येतं -35. ओके. आता बघा की यांची बेरीज करून बघा, दोन्हीचे साईन वेगळे चिन्ह आहेत, त्यामुळं अंकांची वजाबाकी होणार.
अंकांची वजाबाकी होणार ती किती येणार 2 येणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं म्हणून आन्सर येणार -2. करेक्ट. म्हणजे प्रोडक्ट आला -35 आणि बेरीज आली -2. म्हणजे फॅक्टर्स जे केलेत आपण ते बरोबर आहेत. आता हेच इक्वेशन फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये लिहा. p² - 7p + 5p - 35. हे -7p आणि हे +5p. ओके. आता याच्यातनं कॉमन काय निघते बघा. इथे p कॉमन निघतं, ब्रॅकेटमध्ये राहतं p - 7. करेक्ट. नंतर इथे काय निघतं, इथे 5 कॉमन निघतं म्हणून +5 ब्रॅकेटमध्ये येतं p - 7. ओके. मग आता फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये लिहा. p - 7 इनसाइड द ब्रॅकेट p + 5. म्हणजे p - 7 हा एक फॅक्टर झाला आणि p + 5 हा अनदर फॅक्टर झाला. ओके. नाव क्वेश्चन नंबर 6. p² - 7p - 44. आता स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट आहे 1, कॉन्स्टंट आहे -44. प्रोडक्ट काय येतो त्यांचा 1 - -44 = -44. आता या -44चे असे प्रोडक्ट्स शोधायचे आहेत ज्यांची बेरीज येते -7. बघा -44चे 4 × -11 केलं तर प्रोडक्ट येतो -44. करेक्ट. आणि त्यांची बेरीज करायला गेलं तर काय येतं बघा, विरुद्ध चिन्ह आहेत त्यामुळे अंकांची वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. अंकांची वजाबाकी केल्यानंतर 7 येतं आणि मोठी संख्या 11 आहे, त्याचं साईन आहे मायनस, म्हणून आन्सरचं साईन पण आलं -7. ओके. म्हणजे हे फॅक्टर्स आपले बरोबर आहेत. आता फॅक्टर्स फाइंड आउट केले तर मग इक्वेशन फॅक्टर्स वापरून लिहायचे. म्हणून p² हे +4p, नंतर हे -11p, हे -44. ओके. आता ह्याच्यामध्ये कॉमन काय निघणार, इथे कॉमन निघणार p, म्हणून p बाहेर निघाल्यानंतर ब्रॅकेटमध्ये राहतं p + 4. इथे बाहेर निघतं -11. -11 बाहेर निघाल्यानंतर आतमध्ये राहतं p + 4. इथे मायनस आहे, इथे प्लस घेतलं कारण की इकडे साईन मायनस आहे म्हणून. ठीक आहे. म्हणून फॅक्टर्स काय आले p + 4 अँड p - 11. क्लिअर. फक्त हे फॅक्टर्स फाइंड आउट करता आले पाहिजेत. त्याच्यासाठी आता आपण हे डायरेक्ट लिहितो 4 × -11, पण हे भले तुम्हाला हे डायरेक्ट नाही सांगता येणार, पण तुम्ही काय करायचं, तुम्ही फॅक्टर्स फाइंड आउट करायचे 2 × 2 × असं करून करा, किंवा तुम्हाला प्रॅक्टिसनं हे लगेच येत जाईल. ठीक आहे. जर तुम्ही हे प्रश्न असे सॉल्व करत राहिला ना, तुम्हाला क्वेश्चन बघितल्या लक्षात येईल की ह्याचे फॅक्टर्स काय येतात. ठीक आहे. तेवढं प्रॅक्टिस झालं पाहिजे आपलं. राईट. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे लक्षपूर्वक. नंतर काय केलं पाहिजे, व्हिडिओमध्ये जे प्रश्न आहेत ना आपले एक्सरसाइजमधले, प्रॅक्टिस सेटमध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न फक्त लिहून घ्यायचे. नंतर त्याचा परत आपण रिव्हिजन करताना परत आपल्याला फॅक्टर्स पाडता येतात का ते बघायचं. आन्सर्स बघायचे नाहीत त्यावेळी फक्त क्वेश्चन्स बघायचे आणि फॅक्टर्स आपल्याला पाडता येतात का हे बघायचे. असं केलं ना तर तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस होईल आणि त्या प्रॅक्टिसमुळं तुम्हाला क्वेश्चन बघितल्या तुमच्या मनात तुम्हाला फॅक्टर्स पाडता येतील. ठीक आहे. आता या -44चे असे भरपूर फॅक्टर्स होतात ना, 22 × 2 पण होतं, किंवा अजून बरेचसे फॅक्टर्स होतील याचे. 1 × 44 होतं. करेक्ट. पण आपल्याला -7 सम येण्यासाठी कोणते फॅक्टर्स घ्यावे लागतील ते बघून आपल्याला सिलेक्शन करायचं असतं. ओके. त्यासाठी प्रॅक्टिस गरजेचं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, समजून घ्या आणि नंतर रिव्हिजन करताना याच्यामधले क्वेश्चन्स घ्या आणि तुम्ही फॅक्टर्स पाडता येतात का बा. एकदा का तुम्हाला फॅक्टर्स पाडायला जमलं तर बाकीच्या पुढच्या स्टेप्स तुम्ही इझिली करू शकता. क्लिअर. समजले ना. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे अशाच सोप्या पद्धतीनं आपण प्रत्येक प्रॅक्टिस सेट सॉल्व करतोय. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस केल्यामुळं ते सगळे एक्सरसाइज, सगळे प्रॅक्टिस सेट्स सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकदम प्रो मॅक्स होऊन जाल मॅथमॅटिक्समधले. कळते ना, प्रो मॅक्स, एकदम ॲडव्हान्स्ड होऊन जाल. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. m² - 23m + 120. स्टेप्स आपल्या सेमच आहेत, फॉलो करा. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट आहे 1,
कॉन्स्टंट आहे +120, म्हणजे त्यांचा प्रोडक्ट होतो +120. आता +120चे फॅक्टर्स असे फाइंड आउट करायचे ज्यांचं सम होते, म्हणजे ज्यांची बेरीज होते -23. मग कोणते फॅक्टर्स येतात बघा, -15 अँड -8. आता यांची बेरीज केली तर बघा -23 येते, आणि यांचे मल्टिप्लिकेशन करून बघा +120 येतं. आता +120 कसं तर समान चिन्ह आहेत, मायनस इंटू मायनस प्लस येतं, आणि -23 बेरीज कशी येते तर दोन्ही चिन्ह समान आहेत, चिन्ह समान असताना अंकांची बेरीज होते आणि त्या संख्येचं चिन्ह होतं, म्हणून -23 येते. ओके, आता फॅक्टर्स आपल्याला पाडता आले की पुढचं सोपंच आहे ना. फॅक्टर्स वापरून इक्वेशन लिहायचं आहे. m² हे -15m, हे -8m, आणि हे +120 आहे तसं. ठीक आहे, आता ह्याच्यातनं कॉमन काढायचं आहे. कॉमन काढणं पण सोपंच आहे. बघायचं दोन्हीमध्ये काय कॉमन आहे ते बाहेर काढायचं. इथे m आहे, इथे m आहे, बाहेर काढलं. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, इथे 2m आहेत, त्या बदल्यात 1m राहिलं. इथे 59 टू m होतं, m बाहेर निघाल्यानंतर राहिलं 15, दोन्हीच्या मधलं साईन मायनस. ठीक आहे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहिलं m-15. तसंच इथे आता बघा, इथे m आहे, इथे m आहे का, नाही आहे. इथे 8 आहे, याच्यामध्ये 8 आहे का, आहे. त्या 8ला बाहेर काढा. -8 बाहेर निघाल्यानंतर इथं राहतं m, आणि इथे काय राहतं 15 राहतं. इथे मायनस साईन आहे म्हणून आतमधलं प्लस साईन झालं मायनस. ठीक आहे, मग आता फॅक्टर्स काय झाले, m-15 आणि m-8. ठीक आहे, हे झाले फॅक्टर्स. नाव क्वेश्चन नंबर 8. m² -25m + 100. पुन्हा इथं कोइफिशियंट आहे 1, कॉन्स्टंट आहे 100, त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं 100. आता 100चे असे फॅक्टर शोधायचे आहेत ज्यांचा सम होते -25, म्हणजे ज्यांची बेरीज होते -25. काय येतं बघा, -20 -5, दोन्हीची बेरीज -25 येते, आणि मल्टिप्लिकेशन येतं 100, कारण की मायनस इंटू मायनस होतं प्लस. मग आता हे जे फॅक्टर्स आहेत हे वापरून आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. m² हे -20m, हे -5m + 100 आहे तसं. ओके, आता याच्यामधनं कॉमन काढा. दोन्हीमधनं कॉमन निघालं m, ब्रॅकेटमध्ये राहिलं m-20. याच्यामध्ये काय कॉमन निघालं, -5 निघालं कॉमन. इथं काय राहतं, m राहतं. आता बाहेर मायनस साईन निघालं म्हणून या प्लसच्या जागी काय होणार, मायनस, आणि याच्यामधनं 5 बाहेर निघाल्यानंतर राहतं 20. ओके, म्हणून फॅक्टर्स काय येणार, m-20, m-5. हे झाले फॅक्टर्स. आहे ना इझी, व्हेरी गुड. नाव क्वेश्चन नंबर 9. 3x² + 14x + 15. स्टेप्स सेमच आहेत. कोइफिशियंट आहे 3, कॉन्स्टंट आहे 15, त्यांचं मल्टिप्लिकेशन काय येतं 45. आता या 45चे असे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे ज्यांची बेरीज येते 14. ओके, मग आता बघा 45चे 9 आणि 5 हे फॅक्टर्स काढले तर 45 मल्टिप्लिकेशन येतं 9 आणि 5चं, आणि त्यांची बेरीज येते +14. करेक्ट. मग आता या फॅक्टर्सचा वापर करून आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. म्हणून काय होतं आहे, 3x² + 9x + 5x हे +15. ओके, आता याच्यामधनं कॉमन काय निघतं बघायचं. इथे 3 आहे, याच्यामध्ये 3 आहे, 3 × 3 बरोबर, म्हणून 3 कॉमन निघणार. इथे x² आहे, इथे x आहे, या दोन्हीच्यामध्ये x आहे त्यामुळे x बाहेर निघणार, म्हणून काय निघणार 3x बाहेर निघणार. ब्रॅकेटमध्ये राहणार याच्यातलं एक x आणि ह्याच्यातलं एक 3 बरोबर, म्हणून x + 3 ब्रॅकेटमध्ये राहिलं. तसंच याच्यामध्ये काय कॉमन निघते बघा, इथे 5 आहे, ह्याच्यातही 5 आहे, 5 × 3 बरोबर. मग याच्यातलं 5 निघालं, ब्रॅकेटमध्ये राहतं x, याच्यातलं 5 निघालं, ब्रॅकेटमध्ये राहते 3, म्हणून +5 बाहेर निघाल्यानंतर x + 3 राहते ब्रॅकेटमध्ये. ओके, मग फॅक्टर्स काय येणार, x + 3, 3x + 5 हे झाले फॅक्टर्स. क्लिअर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 10. 2x² + x.
क्वेश्चन नंबर 10. 2x² + x - 45. स्टेप्स सगळ्या सेम. कोइफिशियंट बघायचा काय आहे 2, कॉन्स्टंट काय आहे -45. आता यांचा मल्टिप्लिकेशन काय होईल -90 होईल, बरोबर. आता -90चे असे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे ज्यांची बेरीज येते 1. इथे काय नाही म्हणजे इथे काय असतं 1 आणि त्याचं साइन आहे प्लस, म्हणून -90चे असे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे ज्यांची बेरीज येते +1. मग बघा 10 आणि -9 प्लस इंटू मायनस होतं आहे मायनस, म्हणून प्रोडक्ट आला -90. आता इथे भिन्न चिन्ह आहेत त्यामुळे अंकांची होते वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं ते राहतं +1. आता समजा इथे जर -x असतं तर काय केलं असतं, फॅक्टर सेमच लिहिले असते 10 आणि 9, फक्त 10ला मायनस साईन दिलं असतं, 9ला प्लस साईन दिलं असतं. ते का, तर भिन्न चिन्ह असल्यामुळं काय होतं संख्यांची वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं आन्सरला. मग इथे मायनस पाहिजे म्हणून आपल्याला 10ला मायनस द्यावं लागलं असतं. इथे आता प्लस आहे म्हणून आपण काय केलं 10ला प्लस साईन दिलं आणि दुसरीकडे मायनस साईन दिले. ओके, सिम्पल आहे. या पद्धतीने विचार करायचा फॅक्टर्स पडताना, म्हणजे इझिली फॅक्टर्स पडतात. क्लिअर. आता हे फॅक्टर्स वापरून आपण एक्झाम्पल लिहून घेऊयात. कधी फॅक्टर्स पाडल्यानंतर व्हेरीफाय करायचं, क्रॉस व्हेरीफाय करायचं की यांचा प्रॉडक्ट -90 येतो का बाबा, आणि यांची बेरीज ही मधल्या टर्मची कोइफिशियंट येतो का. ते जर येत असेल ना तर समजा की आपण पाडलेले फॅक्टर्स करेक्ट आहेत. आणि ते जर का येत नसेल, फॅक्टर्स प्रोडक्ट 90 येतो पण बेरीज ही येत नाही, किंवा बेरीज ही येते पण प्रोडक्ट हा येत नाही, असं जर का असेल तर समजा की आपले कुठेतरी फॅक्टर्स पडायला चुकलेत. ओके, या ठिकाणी आपले दोन्ही पण टर्म्स मॅच होत आहेत, दोन्ही पण कंडिशन्स मॅच होत आहेत, त्यामुळे हे आपले फॅक्टर्स बरोबर आहेत. आता हे फॅक्टर्स वापरून आपण एक्झाम्पल लिहूयात. 2x² + 10x - 9x - 45. त्यामुळे बाहेर काय निघतं 2x बाहेर निघतं, आतमध्ये काय राहतं x + 5. ओके, यामधनं 2x बाहेर निघालं, स्क्वेअर आहे त्यामुळे त्या बदल्यात 1x राहिलं. 10 म्हणजे काय 5 × 2, त्या 5 × 2 मधनं 2 बाहेर निघालं, x बाहेर निघालं, राहतं 5. तसंच इथे काय बाहेर निघणार -9 बाहेर निघेल, ब्रॅकेटमध्ये काय राहील x + 5. आता इथे मायनस साईन घेतले म्हणून या मायनसचं झालं प्लस आणि 5. ओके, पण फॅक्टर्स काय झाले x + 5 2x - 9. ऑल राईट, व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 11. 20x² - 26x + 8. ओके, आता स्टेप्स फॉलो करायचे आहेत. कोइफिशियंट झाला 20, कॉन्स्टंट झालं 8. आता कितीही मोठे नंबर असू देत, इथे 20च्या जागी 20,000 असू देत, या 8च्या जागी 80,000 असू देत, इथे 26च्या जागी काही असू दे, आपल्याला काय करायचं आहे आपल्या स्टेप्स फॉलो करायच्यात. आपला आन्सर बरोबर येणार म्हणजे येणारच. मग आता काय आहे कोइफिशियंट 20, त्यानं कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करायचं, आन्सर काय येतं 160 येतं. आता या 160चे असे फॅक्टर्स पाडायचे ज्यांची बेरीज आपल्याला -26 आली पाहिजे. म्हणून काय पाडले आपण फॅक्टर्स -10 अँड -16. आता मायनस इंटू मायनस प्लस होतं आहे, आपण आता क्रॉस व्हेरीफाय करतो आहे. मायनस इंटू मायनस प्लस होतं आहे, आन्सर येतं प्रॉडक्टचं 160, म्हणजे प्रॉडक्ट बरोबर येतो आहे. आता त्यांची बेरीज -26 येते का बघायचं. जेव्हा सेम चिन्ह असतात त्यावेळी अंकांची बेरीज होते. 26 आलं आणि त्या संख्येची चिन्ह येतं म्हणून मायनस साईन, बरोबर. म्हणजे प्रॉडक्ट ही बरोबर आहे, बेरीज ही बरोबर आहे, त्यामुळे हे फॅक्टर्स आपले करेक्ट आहेत. आता या फॅक्टर्सचा वापर करून आपल्याला इक्वेशन लिहायचं, म्हणून 20x² - 10x - 16x + 8. आता कॉमन्स ज्या आहेत गोष्टी त्या बाहेर काढा. इथे 10x आहे, इथे 10x आहे, बरोबर. म्हणून 10x बाहेर निघालं, राहतं आतमध्ये 2x मायनस ह्या 10x मधून पूर्ण 10xच बाहेर निघालं, राहतं 1, करेक्ट. नंतर इथे काय निघतं बाहेर बघा 16x + 8. याच्यामध्ये काय निघतं बाहेर 16 म्हणजे 8 × 2. इथेही 8 आहे, इथेही 8 आहे, ते 8 बाहेर निघेल.
म्हणून -8 इनसाइड द ब्रॅकेट राहतं काय बघा 2x हे प्लसचं होईल मायनस, कारण की आपण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस घेतले, प्लसचा होईल मायनस आणि ह्या 8मधून 8 बाहेर निघालं राहतं 1. ठीक आहे, म्हणून फॅक्टर्स काय आले 10x - 8 2x - 1 झाले ना फॅक्टर्स इथेच कंप्लीट नाही. बघा इथून सुद्धा अजून काहीतरी बाहेर निघतं आहे. इथे 8 आहे, इथे 10 आहे, म्हणजे दोन्हीला 2 भाग जातो आहे, म्हणजे हे 4 × 2 लिहू शकतो, हे 5 × 2 लिहू शकतो, म्हणजे दोन्हीमध्ये 2 हे कॉमन आहे. परत हे 2 बाहेर काढूयात, काय राहतं ब्रॅकेटमध्ये 5x - 4. ओके, आणि हे ब्रॅकेट आहे तसं लिहायचं. म्हणजे या इक्वेशनचे फॅक्टर्स काय होतात 2 हा एक फॅक्टर आहे, 5x - 4 हा एक फॅक्टर आहे आणि 2x - 1 हा आणखी एक फॅक्टर आहे. म्हणजे इथे हे 3 फॅक्टर्स झाले. करेक्ट. आत्ता झालं आपलं एक्झाम्पल पूर्ण. ठीक आहे, आता आपलं सोल्युशन पूर्ण निघालं म्हणायचं. इथंपर्यंत केलं तर ती अर्धवट स्टेप झाली, तुम्हाला मार्क्स मिळतील, पण हे झालं पूर्ण मार्क्स घेण्याचं साधन. ठीक आहे, इथंपर्यंत सॉल्व केला तर तुमचा 1 मार्कसुद्धा कोणी कापू शकणार नाही. इथंपर्यंत सॉल्व केला तर ते एक्झामिनरच्या मनावर डिपेंड आहे, तो फुल मार्क्स देईलही किंवा त्याच्या मनात आलं कापायचं तर तो कापेलही. पण इथेपर्यंत सॉल्व केलात तर तुम्ही गॅरंटी देऊन सांगू शकता की याच्या फुल मार्क्स मला मिळतील. क्लिअर. नाव क्वेश्चन नंबर 12. दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट नंबर 6.1. 44x² - x - 3. स्टेप्स सेमच. कोइफिशियंट 44, कॉन्स्टंट -3, आन्सर येतं -132. आता ह्या -132चे असे फॅक्टर्स पाडायचे ज्याची बेरीज येईल -1. ओके, मग बघा 11 × 12 = 132. बरोबर. मग आता या दोन्हीपैकी कुठलं तरी एक संख्या मायनस घेतली तर आपल्याला प्रोडक्ट ही मायनसमध्ये येईल. बरोबर. मग आता 11ला मायनस द्यायचं की 12ला मायनस द्यायचं हे कसं ठरणार बरं. तर मधल्या संख्याचे जे कोइफिशियंट आहे तो काय आहे बघायचं, तो आहे मायनस साइन. मग जेव्हा बेरीज मायनस येते कधी येते तर मोठ्या संख्येचं जे चिन्ह येतं ते आन्सरला येतं. मग 11 आणि 12मध्ये मोठी संख्या कोणती आहे 12 आहे, म्हणून 12ला आपण मायनस साइन दिला. इथे जर प्लस असतं तर आन्सर आला पाहिजे होतं +1, म्हणून आपण मोठ्या संख्येला दिलं असतं प्लस आणि दुसऱ्याला दिलं असतं मायनस. पण इथे काय आहे मायनस आहे, म्हणून मोठ्याला दिलं मायनस, दुसऱ्याला दिलं प्लस. ठीक आहे, हे झाले आपले फॅक्टर्स. आता या फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. 44x² + 11x - 12x - 3. मग आता कॉमन काय निघते बघा, 11x कॉमन निघालं, 11x निघाल्यानंतर आत काय राहतं 4x राहतं, आणि ह्या 11xमधून 11x बाहेर निघाल्यानंतर आतमध्ये राहतं 1, म्हणून 4x + 1. तसंच आता इथे मायनस साइन आहे ते लिहिलं, इथे काय बाहेर निघतं इथे 3 बाहेर निघतं, म्हणून -3 कॉमन निघालं, ब्रॅकेटमध्ये राहिलं. आता 12xमधून जर 3 बाहेर निघालं आहे तर राहतं काय बघा इथे तर 4x राहतं. आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस घेतलं म्हणून ह्या मायनसचा होणार प्लस, आणि 3मधून 3 बाहेर निघालं तर राहतं 1. ओके, मग आता इथलंही ब्रॅकेट आहे तेच इथेही ब्रॅकेट आले, म्हणजे आपलं एक्झाम्पल योग्य दिशेनं चालू आहे म्हणायचं, आपलं सोल्युशन बरोबर आहे. पण फॅक्टर्स काय येणार 11x - 3 हे एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं, 4x - 1 हे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं. आता याचा पलीकडे काय सॉल्युशन निघतं कायचं, याच्यामध्ये काय कॉमन निघतं का, इथे याच्यातही निघत नाही आणि याच्यातही निघत नाही, त्यामुळं हे झाले आपले फॅक्टर्स. ओके, तर या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट नंबर 6.1 कंप्लीट झालेला आहे. ऑलराईट. आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ संपला नोट डाऊन करून घेतलात म्हणजे तुमचं काम पूर्ण झालं असं नाही. हा व्हिडिओ समजून घ्यायचा आहे तुम्हाला आणि हे प्रॉब्लेम्स स्वतः सॉल्व करायला बघायचं. स्वतःला तुम्हाला फॅक्टर्स पाडता येतात का ते बघायचं आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये अवघड काहीच नाही आहे, सगळ्यात सोपा प्रॅक्टिस सेट आहे.
ऑलराईट. सगळ्यात सोपा लेसन आहे हा. फक्त फॅक्टर्स पाडता आले पाहिजेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे. ओके. आपण एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं ते 2 स्टेपमध्ये आपण शिकवलेलं आहे, बरोबर. त्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या आणि फॅक्टर्ससाठी प्रॅक्टिस करायचं. तुम्हाला या प्रॅक्टिस सेटवरचे फुल मार्क्स मिळणार आहेत. ऑलराईट. आणि असेच पुढच्या प्रॅक्टिस सेटचे सुद्धा फुल मार्क्स घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला पद्धत सोपी वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. ऑलराईट. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रॅक्टिस सेटसोबत. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आहे अल्टिमेट गाईड.